नमस्कार मंडळी, मनीच्या व्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आम्ही दोघ जण आता बाहेर गेलेलो आणि मस्त असा रिमझिम रिमझिम पाऊस झालाय श्रावणातला. आणि मागच्या व्लॉग मध्ये तुम्ही बघितलेलं की निकितानं तिची कलाकुसर दाखवली, जी की लय भारी झाली. आणि आज असं मला वाटतंय की माझी पण काहीतरी कलाकुसर मी दाखवावी, म्हणून मी तुम्हाला कांदा भजी किंवा खेकडा भजी जे काय म्हणतात तुमच्याकडे बघा, ते करून दाखवणार आहे. एक्झॅक्टली कसं करायचं असतं ना, त्याच्यासाठी एक प्रोसेस आहे, तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे आज मंदार दी मेन शेफ असणार आहे आणि मी सुशेफ. आज सुशेफला कामच नाही. कांदा हात चिरणार आहे, सगळं हाच करणार. मी फक्त काय करणार आहे, खाण्याचं काम करणार आहे. एन्जॉय एन्जॉय बॉय. बघावंच लागतंय, यावंच लागतंय, खावंच लागतंय. अनलिमिटेड भजी थाळी. तर खेकडा भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघा. कांदे घेतले 4, हिरवी मिरची, बेसन, तांदळाचं पीठ आणि ओवा, आणि आपल्याला तळायला तेल लागेल. तर आता मी कांदे चिरून घेणार आहे. तर कांदे चिरून घेताना त्या दिवशी काय केलं ना, निकिताचं कसं रडत होती निकिता, म्हणून मी आता ते दोन्ही उपाय करणार आहे. निकिता जसं म्हणली, शेजारी पाणी भरून ठेवलं की डोळ्यातनं पाणी येत नाही. मी पाणी भरून ठेवलं इथं आधी, आणि ही वरची जी शेंडी काढतात का, डोक्यावर ठेवतो. आता माझ्या डोळ्यातनं पाणी नाही येणार. बघू आता कसं दिसतंय. आता एक कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे मस्त पैकी. कांदा असा आपण मस्त स्लाइस मध्ये चिरून घेणार आहे, एकदम बारीक बारीक. तुम्ही बघू शकता किती प्रो आहे कांदा चिरण्यामध्ये. 1 mm च्या पेक्षा जास्त जात नाही. ऍक्च्युली मला सांगायला आवडेल की मंदार खरंच कुकिंग चांगलं करतो. हातचं बरंच काय काय खाल्लेलं आहे. बऱ्याच मुलींना हवा असतो स्वयंपाक येणारा नवरा. मला भेटला का रे डोळ्यातून पाणी. हे दोन्ही पण उपाय फेल गेलेत किंवा माझ्या डोळ्यातलं पाणीला इगून आहे. ते वाईचं होतं, हे आठवडीचं आहे, त्याला इगून आहे. त्यामुळं काय बाबा, बाहेर पाणी जरी असलं तर मी येतो बाबा, माझं असं काय नाही म्हणून माझ्या डोळ्यातलं पाणी आले. तू समजा? हाँ नाही, तू समजा नाही. हे पण पांचटच जोक होता बरं मंदारचा. अजिबात पानचट नव्हता. कांदा कसा चिरला दाखव. हे बघा, वा वा, खूपच छान. स्पीड वाढवणार आणि त्याचं ऍप मध्ये कास कास कास. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. फायनली मंदार रडलेला आहे कांद्यामुळे. डोळ्यातून भळाभळा पाणी. अरे संसार संसार. असू दे मंदार, नको रडू. बड़े बड़े शहरों में ऐसे छोटे छोटे पानी आते रहते. सेनोरिटा सेनोरिटा पिसाळ. कांदा भजी करणं पण आर्ट आहे, आर्ट. चुप, बिल्कुल चुप. जसे सिंहगडचे कांदा भजी किंवा खडक वासल्याचे, ते याच्या पुढे काहीच नाहीत. बघा आता तुम्ही खाल्ल्यावरच कळेल मंदार. अरे बघितल्यानंतर कळते, बघितल्यानंतर. आइए कॉन्फिडेंस. पहिल्यांदा हा कांदा असा प्रॉपर सुट्टा करून घ्यायचा आहे. कसा दिसतोय बघा आता. वा. आणि मेन मुद्दा, आपण याच्यात एक थेंब सुद्धा पाणी नाही वापरणार. जे काय असेल ते त्या कांद्याचं पाणी असेल. गरज थोडीशी पडलीच तर थोडस शिंपडू शकतो आपण, पण शक्यतो नाही. या कांद्यामध्ये आता आपण थोडस मीठ टाकणार आहे, जेणेकरून कांद्याला पाणी सुटतं. मग तर आपण याला 5 मिनिटं असंच ठेवणार आहे रेस्ट करायला. या ज्या मिरच्या घेतल्यात त्याची देठ काढून घेऊ. मस्त मोठ्या मोठ्या 9 मिरच्या घेतल्यात. एकदम दुसऱ्या दिवशी कार्यक्रमच झाला पाहिजे. तू काय वाटणार आहेस का? मिक्सर मधून काढायचे. हा हे बघा, अशा व्यवस्थित मस्त अशा ह्या मी अंदाजाने टाकणार आहे बरं का. भरपूर आहेत का ह्या? ठीक आहे, म्हणजे चालतील एवढे आपल्याला. आणि आता काय करणार आहे आपण, 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतले. ठीक आहे, ते टाकणार आहे आपण यात. आणि 2 चमचे आपण बेसन घेतले. हे असंच घ्यायचं, कारण जास्त घ्यायचं नाही आधी. आणि हा ओवा आहे, हा असा चुरून टाकायचा. चुरला की मस्त वास येतो. ओव्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? ओव्याला मला येत असेल बहुतेक, मला आठवू दे. बरं, ते आठव, परत ये इकडं. तरी असं हळूहळू मिक्स करून घ्यायचं. कधीही पीठ एकदम नाही टाकायचं. एक 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 चमचाच टाकत जायचं, जेणेकरून प्रॉपर ते कांदा भजी, जे खेकडा भजी करायचे असं होईल. पण आता यात मीठ टाकून घेऊया. चवीनुसार बोलला नाहीस. चवीनुसार मीठ. 2 चमचे परत पीठ ऍड करतोय. परत मिक्स मिक्स मिक्स. मंदार म्हणतोय सोडा नाही टाकणार. हो, तसा चालतोय. खेकडा भजी
ला नाही टाकला तरी जे तापलेलं कढईतलं तेल असतं ना ते पण मिश्रणात काही जण टाकतात की जेणेकरून भजी चांगल्या अशा खुशखुशीत होतात. खुशखुशीत होतात. खुसखुशीत होतात. मंदार मग अजून काय काय येतं तुला जरा सांग ना. तुम्ही नाव घ्यायचं ना आम्ही करायचं असा विषय. बर पुरणपोळ्या करतोस का रे? हो हो. झूठ पे झूठ झूठ पे तोंडावर खोटं बोलतात तो लोक, तोंडावर डायरेक्ट हो म्हणून. करून दाखवतो एखाद दिवस मी. 2 लोकांसाठी ना 4 कांदे मीडियम साईजचे लागतातच, कारण आपण पिठाचा जास्त नाही वापर करत आहे, पाणी जास्त नाही टाकत आहे, त्याच्यामुळे भजी खूप जास्त नाही होत. 2 लोक खातील एवढेच होतात 4 कांदे घेतल्यानंतर. आता मी कढईमध्ये तेल टाकतोय. आणि हा गॅस चालू झालेला आहे. तर पावसाळ्यात तर कांदा भजी भारीच लागती, पण भजी हा असा पदार्थ आहे की आपण नाही का कधीही करू शकतो. सणासुदीला तर आपल्या घरात असतो. असतं. त्यात पण प्रकार असतात, पण कांदा भजी काहीतरी स्पेशलच आहे. कांदा भजीच, दुसरं नाही. मला नाही आवडत ते बटाटा भजी वगैरे. त्याचं कसं होतं, मला आवडते बटाटा भजी, पण बाहेरची नाही आवडत. ते नुसतंच तेलच असतं खूप जास्त. हा. तर तेल गरम झालंय का बघतो मी आता. झालंय, बऱ्यापैकी झालंय. झालं रे लगेच. तर भजी असे ओबडधोबडच सोडायचे त्याचे. जेव्हा खेकडा भजी आपण जेव्हा करतो तेव्हा टाकताना ते असे ओबडधोबडच गेले पाहिजेत. वा. आणि बारीक गॅसवरच होऊन द्यायचे त्याला, जेणेकरून आतपर्यंत व्यवस्थित भाजतील आणि कुरकुरीत होतील. तर व्यवस्थित आता भजी फ्राय होतात. तर मस्त भजी तळली जाते. पहिलाच घाणा निघेल आता. भजी बरोबर काय खायचं हा पण प्रश्न आहे. तसं कॉम्बिनेशन खूप आहेत. काही लोक वेगवेगळ्या चटण्या करतात. पुदिण्याची पण चटणी असते, पण नाही असं नाही. असं चटण्या बिटण्या काय बरोबर नाही. हा विषयच नाही. भजीची टेस्ट तुम्ही रॉ जी टेस्ट आहे ना तीच घेतली पाहिजे. बरोबर भजी बरोबर फार तर तुम्ही कॉम्प्लिमेंटरी चहा पिऊ शकता. येस. उगाच नाही तर ते मेयोनीज खायचं किंवा काही सॉस. लोक तर सॉस खातात. अरे सॉस पितात, खातात काय. हो. तर तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित असा लाल कलर यायला लागलाय प्रॉपर. आता काय करायचं, भजी काढायचे, मग परत पूर्ण मोठा गॅस करायचा, टाकल्यानंतर परत बारीक करायचा, नाहीतर मग लवकर ते काळे होऊन जातात, करपून जातात. भजीचा पहिला घाणा तयार. कांदा भजी कुरकुरीत चुरचुरीत दिसतात. तुम्ही बघू शकता एकदम चुरचुरीत आहेत. आणि मी पहिल्या घाणातलीच भजी ट्राय करते. गरम गरम आहे. बेटा मन में लड्डू फूटा. तिखट नाही ना झाली जास्त. ऍक्च्युली कुरकुरीत आहे आतून पण मस्त Proper. अशी तळली असतो. आणि तिखट मीठ योग्य, म्हणजे मला तर स्पायसीच आवडतं. म्हणजे दुसरा घाणा आता टाकतोय तळायला. मी खायची थांबतच नाहीये. पहिला घाणा संपवत आणलाय. भारी वाटतंय खायला. आणि मला खाऊ घालायला मला खाऊ घालायला लय आवडतं. आणि म्हणजे मित्रांच्यात असल्यानंतर रेसिपी बनवून खाऊ घालायची खरंच मला लय आवडतं. हो हे खरंय. मंदार फेमस आहे मित्रांमध्ये चिकन बिर्याणीसाठी. चिकन मटन जे काही. पहिला गाणा संपवलाय कारण एकच नंबर झाले. एकच नंबर विषय खोल. तर हा दुसरा गाणा पण एकदम कुरकुरीत. वाव. खाली टिश्यू टाकलाय त्याच्यामुळं तेल सगळं निघून जातं. हा घाणा पण लवकर संपू शकतो, पण मी खाणार नाही आता. कंट्रोल करणार आहे, कारण चहाचा टाइम होतोच आहे. मंदारलाच चहा करायला सांगणार आहे. तू कर की. तू आज सगळं तू करणार आहेस ना. नाही पण तू चहा रोज करते, तुला अंदाज व्यवस्थित आहे म्हणून म्हणतोय. बर. आणि मित्रांनो, मी माझी जबाबदारी जे मी काम हातात घेतलेलं ते मला असं वाटतंय मी व्यवस्थितरित्या पार पाडले. फक्त आता निकिता चहा बनवणार आहे, त्याच्यानंतर मग चहा आणि भजी असं कॉम्बिनेशन. मजा आहे आता. भजी सगळे रेडी. 4 कांदे घेऊन फायनली आपल्याकडं एवढे भजी उरले. आता उरलेत. मी पण तुम्हाला खाऊन दाखवतो एक भजी. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. आणि आता मस्त चहा करते. दूध घेतलेलं आहे. तर दुधाचा नाही चहा बनवत. केशर लागीर भन्नाट ग्वाडीन. निकिता आता चहा हे बघा, चहा, भजी आणि आमची आवडती बिस्किट. निकिता.
पार्ले. जिम आणि जिनियस टेस्ट करून झालेच आहे भजी. आता काय आहे? तरी पण अजून एकदा एक. चहा बरोबर वेगळी टेस्ट लागते. असं एक हम्म. चहाचा सिप, एक भजीचा. हम्म, असं. हम्म. हम्म. चहा आणि भजी मध्ये चहा चांगला लागतोय का भजी? दोन्ही. आता मी काय टेस्ट करून सांगणार नाही का, मला तर माहितच आहे की बाबा मी भारीच बनवतो. ते भारीच आहेत, भारी आहेत ते मी त्यांना सांगितलेलंच आहे. आता मी माझंच किती कौतुक करू नाही का. वा, जगात भारी. वा, आणि आता मंदार सांगेल त्याला चहा कसा वाटला. खूप सुंदर, छान. तर सांगू का, जेव्हापासून निकिता आली आहे, ज्याच हातचा चहा पितोय मला आणि तेच आवडते. मी चहाकडे जाईना पण आता खरं सांगायचं. परत कधी मी चहा केलाय का नाही. आणि चहा पिलाय का? हा, पिलाय तुझ्या हातचा पण. रोज पितो. तर मंडळी, आज मस्त आमचा इव्हिनिंग स्नॅक्स झालेला आहे. मंदारच्या हातची कांदा भजी, खेकडा भजी आणि चहा बिस्किट. तुम्ही पण ही माझी कांदा भजी खेकडा भजीची रेसिपी ट्राय करा घरात आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कशी वाटली ते. बाकी काय, मनीचे व्लॉग बघत चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अजिबात. हा. कांदा भजी.